नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी घेऊन आलेले तुमच्यासाठीची एक नवीन बातमी अपडेट, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भातले काही नियम 1 जुलैपासून बदललेले आहेत. तर ते नेमके बदल कोणते आहेत या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वाहन चालवत असताना ड्रायव्हिंग लायसन्स असणे खूप महत्त्वाचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवताना खूप गरजेचे आहे. आपल्याला माहितीच आहे, ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे वाहतुकीचा परवाना काढायचा असेल तर त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया असते. ती गुंतागुंतीची आणि अवघड देखील असल्यामुळे अनेक लोक ड्रायव्हिंग लायसन्स काढणे दुर्लक्ष करतात. पण ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. फॉर्म देखील भरावा लागतो. त्याप्रमाणे पैशाची देवाणघेवाण आणि गैरव्यवहार देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टी लक्षात असल्यामुळे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून वाहतूक नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. 1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्समध्ये जे काही नियम आहेत त्यामध्ये देखील बदल केले जाणार आहेत. ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमामध्ये 1 जुलैपासून नेमके कोणते बदल होणार आहेत ते आपण आता बघूयात. आपल्याला जर सध्या ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल तर त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जाऊन परीक्षा द्यावी लागते. परंतु या नियमामध्ये आता बदल करण्यात आलेला असून नवीन नियमानुसार अर्जदार जे त्यांच्या पसंतीचे आणि सर्वात जवळच्या केंद्रावरती जाऊन ड्रायव्हिंग लायसन्सची चाचणी देखील देऊ शकतात. एखाद्या खाजगी एजंटकडे ड्रायव्हिंग परीक्षेचे पास झालेल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी सरकारकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल अशा वाहन चालवणाऱ्यांवरती या ठिकाणी कडक कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय या ठिकाणी दंड देखील भरावा लागणार आहे. अल्पवयीन चालक जर सापडला तर त्याला 25,000 रुपयाचा दंड आणि त्याच्या पालकांवरती कारवाईची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली आहे. आता कोणत्या प्रकारच्या परवान्यामध्ये कोणती कागदपत्रं हवी त्याची यादी आता अर्जदारांना देण्यात येणार आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी जी काही कागदपत्रे लागतात त्याची पूर्तता आपल्याला सहज करता येणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स संबंधीच्या शुल्कामध्ये बदल. शिकाऊ परवाना अर्जात करता येणारे 150 रुपये शुल्क, शिकाऊ परवाना चाचणी जे काय आहे त्याचं शुल्क 50 रुपये, ड्रायव्हिंग टेस्टचं शुल्क 300 रुपये, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मिळवण्यासाठी 200 रुपये शुल्क, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी 1,000 रुपये, परवान्यामध्ये दुसऱ्या वाहनाचा वर्ग जोडण्याचा असेल तर 500 रुपये, परवान्याचे नूतनीकरण करायचं असल्यास 200 रुपये आणि परवान्यातील पत्ता बदलायचा असल्यास 200 रुपये. आय होप की तुम्हाला ही माहिती या ठिकाणी माहितीपूर्ण वाटली असेल. तर आपल्या नजीकच्या जे काही परिवहन मंडळाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन या संदर्भातली चौकशी करून आपले जे काही लायसन्स आहे ते या ठिकाणी रिन्यू करायचं आहे का किंवा त्या संदर्भातल्या ज्या काही आणखीन इतर अटी असतील त्या पूर्ण करून घ्यायच्या आहे. धन्यवाद.